संभाजीनगरमध्ये शिवी दिली म्हणून तरुणावर तलवारीनं हल्ला करण्यात आलाय। रस्त्याने तलवार घेऊन पळताना हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। सिटी चौक पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। दृश्य आपण बघतोय संभाजीनगरमधली शिवी दिली म्हणून तरुणावर तलवारीनं हल्ला करण्यात आलाय। या तरुणाच्या मागे पळणारा आरोपी आपण बघतोय। रस्त्याने तलवार घेऊन पळतानाचा हा हल्लेखोर आहे जो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। संबंधित तरुण प्रचंड गंभीर जखमी झालेला आहे या हल्ल्यामध्ये असं समजतंय आणि या सगळ्या प्रकरणाची दखल सिटी चौक पोलिसांनी घेतली आहे। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, नेमका काय हा सगळा प्रकार घडला होता आणि आता आरोपीवर काय नेमकी कारवाई झाली याबाबत? हा जो आरोपी आहे हा त्याच्या मित्रासोबत होता। मित्राने त्याला शिवी दिली, मस्करीमध्ये त्याचा राग त्याला आला आणि त्याने थेट घरी जाऊन धारदार तलवार आली आणि तलवाराने त्याचा हल्ल्याचा प्रयत्न केला। हा सर्व जो प्रकार आहे हा सर्व मोठी बाजारपेठ समजली जाते, राजा बाजार हा भाग आहे, त्या भागामध्ये घडलेली। त्यामुळे साहजिकच जे व्यापारी आहे त्यांच्यावर दहशत निर्माण झालेली आहे एक प्रकारे आपण पाहतोच। मात्र तातडीने पोलिसांनी या प्रकरणी ऍक्शन घेतलेली आहे आणि तो जो आरोपी आहे रईस त्याला सिटी चौक पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे, कारण की या भर बाजारपेठेमधून एक व्यक्ती हातात तलवारी घेऊन अशा पद्धतीने जातोय। त्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत होते। त्यामुळे आता पोलिसांनी कारवाई केल्यानंतर याला पोलिसांनी अटक केलेली आहे। धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।